अंबरनाथमध्ये आरोपांच्या गदारोळानंतर सुद्धा एकही गुन्हा दाखल झालेला नाहीये। अंबरनाथ नगर परिषदेच्या 59 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे। पैसे वाटप, ईव्हीएम छेडछाड आणि बोगस मतदार असल्याचा आरोप होतोय। एकही अधिकृत तक्रार प्राप्त न झाल्याने कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाहीये। ही तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहता। ईव्हीएमचं बटन दाबत नसल्यामुळे कोपरगावमध्ये गोंधळ झालेला होता। मतदान पुन्हा सुरू झालंय। इकडे खोली क्रमांक न मिळाल्यामुळे अंबरनाथमध्ये मतदारांची धांदल जी आहे ती उडाल्याचं पाहायला मिळालं। इकडे सिन्नरच्या प्रभाग 2 मध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले गेलेले आहेत अशी देखील माहिती मिळतेय। काही ठिकाणी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। ठिकाणी अजून देखील कुठली कारवाई झाली नसल्याने जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीत जे उमेदवार आहेत भाजपचे तेजश्री करंजुळे पाटील यांचे सासरे आणि उपाध्यक्ष जे आहेत गुलाबराव करंजुळे हे आपल्या बरोबर आहेत। गुलाबरावजी, आपण पाहिलं की ज्या पद्धतीने तुम्ही आणि काँग्रेसने मिळून काही लोकांना या ठिकाणी बोगस मतदार करण्याचा आरोप करत पोलिसांच्या ताब्यात दिलेत, मात्र अजून देखील कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही आहे। आपण या ठिकाणी आल्यात, काय प्राथमिक माहिती पोलिसांनी तुम्हाला दिली? अजून मी माहिती घेतली नाही। मी अजून पोलीस स्टेशन आतमध्ये गेलेलो नाही, परंतु आज एवढा मोठा प्रकार अंबरनाथमध्ये जर घडलेला आहे आणि जर गुन्हा दाखल होत नसेल तर हा म्हणजे घटनेचा अवमान आहे आणि कायद्याचा सुद्धा अवमान आहे। तर आज याच्यामध्ये आवश्यक गुन्हा दाखल होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि नाही झालं तर आम्हाला आमचं आंदोलन आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने शांततेत आंदोलन करू। कोण आहे ते, कुठनं आलेले, तुम्हाला कसं कळलं, कसं हे पकडलं, कसं प्रकरण उघडकीस? मला त्यांच्याच माणसाने फोन करून सांगितलं की आमच्या अशा ठिकाणी हॉलमध्ये सुमारे एकूण अंबरनाथमध्ये 2000 महिला पुरुष असे एकूण 2 ते 2500 लोक भिवंडी, मालेगाव आणि मुंब्रा या ठिकाणावर आणलेले आहेत आणि याचा वापर आम्ही बोगस मतदानासाठी करणार आहोत। हे काय आजची गोष्ट नाही, ते 1 वर्षापासून त्यांचे बोगस कार्ड बनवले, हे बनवले। मी तर म्हणतो याच्यावर फोर्जरी दाखल केली पाहिजे की त्यांनी बोगस कार्ड बनवलेत। नुसतं बोगस मतदान म्हणून तोते मतदार म्हणून नाही, तर त्यांच्यावर फोर्जरी दाखल केली पाहिजे की सरकारी डॉक्युमेंट खोटं बनवलं। 468, 460, 71, 75 असे सेक्शन यांना लावले पाहिजेत। कुठं बसलेले आहेत आणि एक प्रभाग, एक जागा आणि एकाच वर्गातील 3 मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दोस्तीमध्ये कुस्ती नाही म्हणत हे तिघेही खेळीमेळीमध्ये रिंगणामध्ये उतरलेत। भाजपकडून विराज करसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गिरीश ढोरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती अशी 3 मित्रांची नावं आहेत। एक वकील, दुसरा इंजिनियर आहे आणि तिसरा उद्योजक आहे। तिघांची मैत्री राजकारणापलीकडची आहे। फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक पार पडते आणि प्रभाग 1 मधूनही तिघेही उमेदवार आहेत। एकाच वर्गातील 3 वर्गमित्र आणि 3 वेगवेगळ्या पक्षातून प्रभाग क्रमांक 1 मधून मतदानासाठी खरं तर उमेदवार म्हणून सामोरे जात आहे। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपलेलं हे अनोखं उदाहरण। खरं तर ही 3ही मित्र सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। निवडणूक अतिशय उत्तम प्रक्रिया पार पडतीये आणि आमचं झालं तर हे 4 दिवसाचं राजकारण आहे। ते 4 दिवसापूर्व मर्यादित ठेवून ते नंतरनी 5:30 नंतरनी जशी पहिली मैत्री आहे तशी आत्ताही आहे आणि नंतरही 5:30 नंतरनी राहणार आहे। त्याच्यात काय बदल घडणार नाही। तर आम्ही तिघांनी पण कुणी एकमेकावर चुकीची टीका न करता, मला जसं माझं वैयक्तिक चांगलं सांगता येईल किंवा ह्यांना त्यांचं वैयक्तिक चांगलं सांगता येईल तसं आम्ही सांगून प्रचार केलेला आहे। कुणी एकमेकांवर टीका केलेली नाही अख्ख्या पूर्ण प्रचाराच्या काळामध्ये। त्यामुळे तशी काय अडचण नाही, आमची मैत्री एकदम चांगली आहे। नक्कीच विजयानंतरची भावना आमची अशी असेल की आमच्यातलं कोणीही जरी निवडून आलं तरी आम्ही कुठल्या राग द्वेष न बांधता त्याच्या विजयामध्ये आम्ही त्याच्या सामील होऊ आणि नक्कीच आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि नक्कीच त्यांना शुभेच्छाही देऊ। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण दादा, TVN मराठी, फुरसुंगी। वाशिममध्ये ईव्हीएम गेल्या अर्ध्या तासापासून बंद पडलेला आहे। ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतंय आणि वाशिममधली दृश्य, ईव्हीएम मशीन गेल्या अर्ध्या तासापासून बंद आहे। मतदारांचा या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय।
मोठी गर्दी मतदारांची या मतदान केंद्रावर झालेली आहे. ईव्हीएम मशीन गेल्या अर्धा तासापासून या ठिकाणचं बंद पडलेलं आहे. मतदारांचा चांगलाच खोळंबा या ठिकाणी झालेला आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी मतदारांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. मात्र त्याच्यामध्येच ईव्हीएम मशीनचा झालेला खोळंबा, बंद पडलेल्या आहेत मशीन, त्याच्यामुळे मतदारांचा झालेला खोळंबा हे दृश्य जे आहे ते पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी असे प्रकार सकाळपासून घडलेले आहेत आपण पाहतोय. काही ठिकाणी तर 2दा मशीन बदलण्याची वेळ आलेली आहे. तर इकडे वाशिममध्ये सुद्धा असाच प्रकार घडलाय. ईव्हीएममध्ये गेल्या अर्ध्या तासापासून ईव्हीएम मशीन जे आहे वाशिममध्ये ते बंद पडलेलं आहे आणि हे मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सध्या केले जात आहेत. पुढे आता मतदान केंद्रावरचे अधिकारी काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.